धुळे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसाला पीक विमा योजनेतून वगळल्याच्या निषेधार्थ तसेच सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शिरपूर फर्स्ट या संघटनेच्या नेतृत्वात आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेतकऱ्यांनी अत्यंत लक्षवेधी आणि उग्र आंदोलन केलं। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा या आंदोलनादरम्यान प्रशासनाचं व शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी गळ्यात प्रतिकात्मक फाशीचा फास अडकवून अंगावर शासनाच्या धोरणांचे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे निषेधाचे बॅनर परिधान करून आणि हातात शेती पिके घेत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलकांचे प्रतिनिधी हंसराज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि प्रशासनाला सादर केलेल्या अधिकृत निवेदनानुसार खरीप हंगाम 2024च्या पीएम फसल विमा योजनेत धुळे जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या कापसाला अद्यापही समावेश न केल्याने बहुतांश शेतकरी विम्याच्या हक्कापासून वंचित राहिलेले आहेत। तसेच जानेवारी महिन्यात शिरपूर तालुक्यात झालेल्या गारपिटीची मंजूर नुकसान भरपाई 3 महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही। या प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकरी हवालदिल झाला असून जाचकटी शर्ती वगळून शासनाने सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी यावेळी रेटून धरण्यात आली। शासनाच्या वेळकाढू व अन्यायकारक धोरणांमुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा असल्याचा संताप या प्रतिकात्मक फासातून व्यक्त करत येत्या 7 दिवसात कापूस पिकाचा विमा आणि प्रलंबित नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा न झाल्यास प्रशासनाला शेतकऱ्यांच्या अधिक तीव्र उद्रेकाला सामोरे जावे लागेल असा थेट कायदेशीर इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे। MDTV न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसुदे धुळे। मी हंसराज चौधरी राहणार शिरपूर। आपण जर का बघितलं की राज्यभरामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आंदोलन आणि निवेदने दिले जात आहे। अनेक अटी शर्ती राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीमध्ये आहे। त्यानंतर बघितलं तर धुळे जिल्ह्यात नुकताच पीएम फसल योजनेअंतर्गत येणारा पीक विमा घोषित करण्यात आला, परंतु जिल्ह्याचा प्रमुख पीक असलेला कापूस याचा पीक विमा अजून देखील खरीपचा 2025च्या हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही। नवीन वर्ष चालू झालं, पेरणी चालू झाली, परंतु अजून देखील शेतकऱ्यांना त्या हक्काचा पीक विमा मिळालेला नाही। वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन आंदोलने करून देखील काही झालं नाही, म्हणून आज आमच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने आज या जुलमी प्रशासनावरती आणि जुलमी शासनावरती आसूड ओढण्याचं काम शेतकऱ्यांनी केलेलं आहे। आणि जर का येत्या 7 दिवसामध्ये या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा जर का वेळेवर मिळाला नाही तर या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मोठ्या उद्रेकाच्या सामोरे जावं लागेल।